काय झालं आता? कसल्या टेन्शन मध्ये आहेस तू? सगळे प्रश्न संपल्यासारखं काय विचारताय तुम्ही? जिथे गॅरेज मधनं 40 ते 50,000 रुपयाचे, तिथे निरंजननी फक्त 20,000 आणून दिलेत. क्षीरसागरांचं काम हो दे, जरा धीर धर. हे म्हणजे बाप मरेल आणि मग शेत मिळेल असं म्हणून हातावर हात धरून वाट बघत बसण्यासारखं आहे. मला आत्ता प्रश्न पडला की घर खर्च कसा चालवू, कुठनं आणू पैसा? प्रश्न आहे खरा गंभीर, पण गोंधळून ते सगळे पैसे खर्च करून टाकले ना, ते जरा चुकलंच आपलं ललित. थोडेसे पैसे तरी लपवून ठेवायला पाहिजे होते. क्षीरसागर उलटल्यापासून मला तर पाटील बिल्डरची भीती वाटायला लागली. याचं काय आता? अगं देशपांडे आपले नातेवाईक आहेत, त्यामुळे तुमचा फायदा होईल असं मधाचं बोट लावलं नाही, पण त्याला खरी परिस्थिती त्याला कळली आणि वरचे 1 कोटी मागितले तर 2 कोटींची प्रॉपर्टी 1 कोटीत दिले त्याने. आठवतंय ना? भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं झालंय तुमचं. उगाच घाबरताय तुम्ही. पण तो उलटला तर काय करायचं? बस अभद्र बोलू नका हो. क्षीरसागरांचं नाक ठेचलं ना, तसं ह्याचंही ठेचू. मला आत्ता प्रश्न पडलाय की 20,000 मध्ये घर मी कसं चालू? आई या, आत्ता काय काम आहे तुझं? आम्ही जराही शांतपणे बोलायचंही नाही का? माफ करा आई, 20,000त घर नाही चालणार हे मला पण दिसतंय, त्याबद्दलच बोलायला आले. काय 20चे 40 करणार आहेस का तू? तसं नाही, यांच्यामुळे घराचं खूप नुकसान होत आहे. मला माझे दागिने द्या, मला माझे दागिने द्या, ते विकून मी पैसे परत करते. दागिने? हो, यानंतर ते तुमच्याकडे कधीच पैसे मागणार नाही, मी शब्द देते तुम्हाला. अगं असं काय करतेस निलिमा? निरंजन आमचा मुलगा आहे, त्याला पैसे द्यावे लागतात हे दुःख नाही आम्हाला. तो कुठलंही काम नीट करत नाहीये ना, त्याचं दुःख आहे आम्हाला. तुम्ही म्हणताय तसं नाहीये बाबा. आता प्रश्न घर खर्चाच्या पैशांबद्दल आहे, म्हणून मी माझे दागिने मागते. ते विकून मी तुमचे 5 लाख रुपये परत करेन. बहिणी काय बोलतेस तू? सॉरी भाऊजी, पण आता असं करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. आम्ही हे पूर्वीही करणारच होतो, पण आईने आम्हाला 5 लाख रुपये दिले आणि ते राहून गेलं. पण आता हे असं किती दिवस चालणार आहे? खरं तर आई बाबांची जबाबदारी आता आम्ही घ्यायला हवी. पण झालंय उलटच. आमचीच जबाबदारी त्यांच्यावर पडली. म्हणून मी ठरवलंय, मी माझे दागिने विकून आईंचे 5 लाख रुपये परत करणार. निलिमा, अगं पण दागिने विकणं हा एकच मार्ग आहे का? आई, दुसरं काय आहे माझ्याकडे? अगं भाऊजी, तुम्ही यांना धीर दिलात म्हणून त्यांच्याकडे उभं राहण्याची हिंमत आली आहे. आता जर ते पुन्हा कोसळले ना, तर ते उभे नाही राहू शकणार. आई, आई प्लीज मला माझे दागिने द्या. आई तुझे दागिने परत नाही देऊ शकणार. कारण ते नाही आहेत तिच्याकडे.